भुस्कर साहेब, काल तुम्ही आश्रमशाळेच्या सेंट्रल किचनला अचानक पाहणी केली. या पाहणीमध्ये नेमकं काय काय समोर आलं, काय धक्कादायक प्रकार? कालची परिस्थिती अशी आहे का काल मी अचानक त्या मुलांनी आम्हाला मानधन वाढावं म्हणून ते 70-100 मुलांनी हे टाकलं होतं, बहिष्कार टाकला होता. मी त्यांना समजावायला गेलो का बाबा तुम्ही काही बहिष्कार टाकू नका, मुलांना या ठिकाणी जेवण पोहोचलं पाहिजे. परंतु त्या दिवशी त्यांनी बाहेरचे लोक आणून ते करून घेतलं. मी त्यांना सांगितलं आयुक्त आणि अधिकारी तुमच्या याच्यामधून, परंतु मला थोडी शंका आली की आपण सेंट्रल किचनमध्ये जरा पाहणी करावा, इथपर्यंत आलो होतो. जेव्हा पाहणी करत असताना इतकं भयानक त्या ठिकाणी वाईट परिस्थिती की पाऊस वाटणं, जिथं स्वयंपाक करतो राहिलेलं स्वयंपाक जागीच कंडवून त्याला किडे पडेल किडे. आणि भाजीपाल्यामध्ये गेलो, भाजीपाल्यामध्ये ह्या अशा सडेल वस्तू, तांबाटी, आज तांबाटीला काही भाव नाही तरी अशा सडेल तांबाट्या, ही खजूर कोणी खाणार नाही, आता त्याच्या निम्मा भोग आहे. आम्ही काही ठिकाणी बघतो ज्यावेळेस टेंडर निविदा होता त्यावेळेस जेव्हा अधिकारी मागवतात ते नमुने मागवता त्यावेळेस 1 नंबर क्वालिटीचे, आणि आता 3rd क्वालिटीचे तिथं सगळं आजही सुद्धा कमीत कमी 10 ते 15 ट्रक भरतील वर्षाचा माल आणून टाकले. उंदरं त्याच्यावर फिरतात, त्याच्यावर किडे पडलेले, काही मालाला काही इतकं वाईट आहे. तर खजूर वाटावरचा भिकारीसुद्धा कर. त्या भाकरी मी 5 मिनटात तिथं भाकर खोलली, भाकरी तिथं त्याला डबे, यांचं काय एका शाळेवर 25 डबे पाठवायचे आणि 25 प्लॅस्टिक पिशव्या टाकायच्या. आणि त्याला कॉन्ट्रॅक्टरचं काय कॉन्ट्रॅक्टरला काही लोक विचारतात पालक ते म्हणते आम्ही सगळे वर हप्ते देतो, पैसे द्यावं लागत. त्या पैसे द्यावं लागते म्हणजे याचा अर्थ पैसे कोण? प्रकल्प अधिकारी, अपार आयुक्त, त्या ठिकाणी आयुक्त, हे लोक. आणि एवढा डेअरिंगमध्ये एवढा धंदा करा, 44 शाळेला एवढं पाठवायचं म्हणजे इथंच नाही, पूर्ण महाराष्ट्रभर आहे. इथं होतं हे सगळं महाराष्ट्रभर होतं आणि त्याच्यात आम्ही 25 आमदार, आदिवासी आमदार सुद्धा जबाबदार आहे. आम्ही फक्त रस्ते, पाणी कुठं एवढंच बघायचं. परंतु ज्या समाजापोटी जन्माला आलो मग तो अंडे, त्या अंड्यावर उंदरं फिरत आहे. भाजीपाला त्यांना यावं हे लागलेले आहे. आता ही खजूर आहे, वाटावरचा भिकारी सुद्धा खाणार नाही. आता हा वाटाणा जर तुम्ही त्यावेळेस टेंडर झाला असेल ना, या वाटाण्याचा भाव काय असेल ते पाहिजे. आता कांदा वाटाणा, अरे तांबाट्याला कोणी खात नाही. 150-170 रुपयाला जाळी आहे तांबाट्या. अशा जर खाली म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या पोराच्या कुठंतरी हे करतो. आणि विचारायला गेलं ते म्हणत्या वर हप्ते चालू आहे आमचे. आता कोणाला हप्ते चालू आहे? आमदाराला देते का खासदाराला देते? खासदाराचा विचार होत नाही, आम्हालाच हप्ते चालू असेल असं वाटतं त्यांचं. म्हणून ते कोणाला हप्ते देते सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरकडून आपल्याला विचारायचं आहे. तो सरळ त्या पालकांना म्हणतो. जेव्हा पालक आणि शिक्षकाची मिटिंग होती ते पालक म्हणते बा आमच्या मुलाला असं आणणं, ते म्हणते आम्हाला सगळं वर द्यावं लागतं. तर माझी तर पहिली विनंती आहे की हे जबाबदार आयुक्त, अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे जाती नाही का तिथं, यांची काय जबाबदारी, यांनी गेलं पाहिजे, केलं पाहिजे, ही माझी विनंती. आणि मुख्यमंत्र्यांकडे काय तुम्ही मी आता ही जी वस्तू हे असंच ठेवणार आहे. यांनी जरी इथं लॅब जरी त्यांनी मॅनेज करून जरी ते नमुने जर त्यांनी त्या ठिकाणी जर तयार केलं तर मी वर थांबणार नाही. जोपर्यंत या तिन्ही अधिकाऱ्यावर कारवाई होतो तोपर्यंत मी थांबणार. साहेब आदिवासी मंत्री अजूनपर्यंत नाशिकमध्ये आले नाही. नाशिकमध्ये सोमवारी येत आहे, सोमवारी त्यांच्या पुढे मांडणार आहे मी सगळं. या सोमवारी मी पहिला हा विषय राहणार आहे, त्यांना सांगणार आहे. नाही तर मग काय आपण सगळे राजीनामे द्या. जर आपल्या पोराला जर असं सोयीचं खायला मिळत नसेल, कोट्यावधी राज्याच्या बजेटचे 9% बजेट बाजूला निघतो. पूर्ण राज्याचं बजेट सगळं जनरल बजेटचे 9% बाजूला निघून त्याच्यात सगळं ह्या मुलांवर आमचे खर्च, काही शाळेवर खर्च, काही याच्यावर खर्च. त्याच्यात परिस्थिती अशी आदिवासीचे मुलं काय सुधारतील आणि काय कुपोषितच राहणार आहे ना. आपण आमरण उपोषणाचा पण इशारा दिलाय. ज्यानं करणार आहे मी आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होईपर्यंत. ते आता मी बघतो सोमवारी काय याला काय यांच्यावर काय कोणावर कारवाई होती. जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे त्यांच्यावर काय कर दंड लावून
आता मॅडम काय म्हणल्या दंड लावू. ऐक गोले साहेब म्हणतो दंड लावून आमच्या पोरांनी नुकसान झाली ती. आमच्या पोरांनी आतापर्यंत सडेलं अन्न खाल्लं, बुरी लागलेलं अन्न खाल्लं, याचे थोडं क्वालिटीचे जर अन्न खाल्लं, आमच्या पोराची प्रगती सुधारणार आहे त्याच्यामध्ये. हा पोषण आहार देणारे किती ठेकेदार आहेत? आता त्यांनी आता काल झोपळ मला पुढचा दौरा असल्यामुळे त्यांचं म्हणणं 28 कॉन्ट्रॅक्टर आहेत. कोणी अंड्याचा वेगळा, कोणी खजूरचा वेगळा, कोणी धान्याचा वेगळा, असे काही आहेत. परंतु आता मी लिस्ट घेतोय आणि ती मी आता मॅडम कोणच घेतोय. त्यांना सगळ्यांना काळ्या यादीत टाकण्याची तुमची मागणी राहणार आहे का? आणि हे जे आता नाही एका ठिकाणी नसतील, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच आहे 10-12 जण, यांच्याच बापाच्या जहागिरी आहे. हे कोणाला घुसूनच देते नाही. कांबळ्याचं टेंडर यांचेच, धान्याचे टेंडर यांचेच, पुस्तकाचे टेंडर यांचेच, वयाचे टेंडर यांचेच, पेन्शनचे यांचेच. या अधिकाऱ्याच्या लागे बांधे ते हेच करताय. याच्यात काही कोणाला घुसूनच देते नाही. म्हणजे हे इथं, हेच नंदुरबारला, हेच धुळ्याला, हेच गडचिरोली, हेच चंद्रपूर, हेच पालघर, हे कोणाला सामान्य माणसाला घुसून नवीन कॉन्ट्रॅक्टर हे करूच शकत नाही. नाही आता मुद्दा असा आहे की हे जे तुम्ही काही सॅम्पल घेऊन आलेले असं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे किचन सेंटरचे तिथे असणार आहे. हा माल आता काल आमचं चुकलं, मी अचानक गेलो. तुम्ही जर काल बघितलं असतं तर तुम्ही आम्हाला भयानक, तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्यावरच रागावले तर तुम्ही आदिवासी आमदार असून काय करता. इथं शिजवायचं राहिलेलं आणि इथं लुटून द्यायचं. त्याच्यामध्ये माणूस जनावर सुद्धा वास केला पळून जाईल अशी परिस्थिती. आपण सगळ्या अधिकाऱ्यांना हप्ता जातो अशा पद्धतीचे गंभीर आरोप केले. कोण हप्ता देत आहे, किती हप्ता देत आहे? कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आम्हाला वर पैसे द्यावं लागतं. याचा अर्थ ते कोणाला द्यावं, तर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने खुलासा केला पाहिजे ना का बा आम्हाला वरती पैसे द्यावं लागत. पैसे घेणारे कोण? मी, प्रकल्पाधिकारी, अपर आयुक्त ना आयुक्त, हेच लोक. कोण पैसे घेतात? मी म्हणजे आम्ही सगळे आमदार असेल ना त्याच्यामध्ये. पण मग असे सर्रास आरोप करतायत ठेकेदार, त्यांच्यावर काय कारवाईची मागणी करतात? कारवाईची मागणी केल्यापेक्षा त्यांच्यावर जाऊ दे, हे अधिकारी निलंबित केले पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे तिथं जातात, आयुक्त 2 दिवस अगोदर गेले, त्यांचं काम नाही का आयुक्ताचं पाहायचं. म्हणजे तुम्ही जबाबदार अधिकारी, तुम्ही सेंट्रल किचनमध्ये चक्कर मारा ना काय चाललंय म्हणून. तुम्ही फक्त ऑफिसला भेट द्यायची, निघून यायची. दुसरं असं, काल 350 मुलांमध्ये जवळजवळ 30-35 मुलं कमी आले. तिथं मोजले मी. तर प्रत्येक शाळेमध्ये 44 शाळेमध्ये किती मुलं कमी येत असतील. आता काही काही ठिकाणी 1000 मुलं आहे. म्हणजे तो पण बोगसच पैसा जातो ना. मुलं तुम्ही पटावर सगळे दाखवता आणि शिक्षकाला विचारलं तर मी 10 दप्तर 8-10 दिवस नाही. म्हणजे कुठंतरी बाहेरले मुलांचे नावं घ्यायची, जिल्हा परिषद शाळेत राहते ते, आणि त्यांच्या नावाखाली चालून द्यायचे. आता हे जे सेंट्रल किचन आहे इथून किती ठिकाणी? 44 ठिकाणी जाते. पण मग काही शाळा तर सुरगाणा, कळवण तिथून निघा गाड्यात जवळजवळ 50-60 गाड्या आहे ना. इथे शिजवतात. इथं शिजवून तुझ्या गाडी ना, इथं 10 मिनिटं जर ही परिस्थिती अशी होती तिला जाल तुम्ही सांगा ना, जनावर तरी खाते, कुत्रे तरी खाते का? काय परिस्थिती अशी, इतकं वाईट आहे. बघा आता शेवटी आमच्यापेक्षा तुम्ही तिसरा रोळ आहे. अधिवेशनामध्ये या संदर्भात आपण आवाज उठवणार? लक्ष नाही, बाहेर बसणार आहे मी अधिवेशनात, पायरीवर बसणार आहे. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत मी सभागृहामध्ये जाणार नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मी बाहेर बसणार आहे, पायरीवर बॅनर बनवून बसणार आहे. हे किती लोक जबाबदार आहे महाराष्ट्रामध्ये. एक पीओ नाही, एक आयुक्त नाही, एक अपर आयुक्त नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आरोप करतोय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं चालू आहे. एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची ताकद नाही हे करायचं, हे सगळ्या ठिकाणी चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.